नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत बंजारा समाजाच्या सामाजिक आणि राजकीय स्थितीवर। बंजारा, ज्यांना आपण गोरबंजारा किंवा गोरमाटी म्हणूनही ओळखतो, त्यांचा इतिहास खरंच खूप मोठा आणि प्रेरणादायी आहे। पण आज हाच समाज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे। या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास, ते कोण होते आणि त्यांचा भारताच्या अर्थव्यवस्थेत काय वाटा होता, त्यांच्या मागासलेपणाची कारणं, ब्रिटिश राजवटीत त्यांच्यावर काय अन्याय झाला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंजारा समाजाने अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी संवर्गात केलेली आरक्षणाची मागणी। हैदराबाद गॅझेट काय आहे आणि मराठा आरक्षणाचा या मागणीशी काय संबंध आहे? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, बंजारा समाज हा पूर्वी मीठ मसाले यांचा व्यापार करत असल्यामुळे त्यांना व्यापारी अशीच ओळख होती। संस्कृतमध्ये एक शब्द आहे वाणिज्य, ज्याचा अर्थ व्यापार। बंजारा हा शब्द याच वाणिज्यकार शब्दापासून आला असे मानले जाते। प्राचीन काळी हे लोक सार्थवाह म्हणजे व्यापारी तांड्यांचे प्रमुख म्हणून ओळखले जायचे। हजारो बैलांवर मीठ, धान्य, मसाल्याचे पदार्थ आणि अगदी युद्धसामग्रीसुद्धा घेऊन ते देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करायचे। एक प्रकारे ते प्राचीन भारताचे लॉजिस्टिक हिरो होते। पण काही इतिहासकारांनुसार बंजारा हा शब्द बनचर म्हणजे वनात फिरणारे या शब्दापासून आला आहे। त्यांचा व्यापार थांबला आणि उपजीविकेसाठी त्यांना जंगलांवर अवलंबून राहावे लागले। हाच त्यांच्या स्थितीतील बदलाचा एक महत्त्वाचा टप्पा होता। कल्पना करा मित्रांनो, एक गौरवशाली व्यापारी समाज हळूहळू आपली ओळख हरवून जंगलातल्या भटक्या जमातीमध्ये बदलला। बंजारा समाजाच्या दुर्दशेला ब्रिटिश राजवटीतील एका कायद्याने आणखी गंभीर रूप दिले। 1871 मध्ये ब्रिटिशांनी एक क्रूर कायदा लागू केला, ज्याचे नाव होते क्रिमिनल ट्राइब्स ॲक्ट। या कायद्यानुसार अनेक भटक्या जमातींना जन्मजात गुन्हेगार घोषित करण्यात आले। त्यात बंजारा समाजही होता। हा कायदा केवळ कागदावरचा नव्हता, तर त्याने समाजाच्या मानसिकतेवर कायमचा परिणाम केला। त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसला आणि त्यांना मुख्य प्रवाहातून बाहेर फेकण्यात आले। आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण या कायद्याचा वारसा आजही आपल्या समाजात दिसून येतो। महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त जाती म्हणजे डिनॉटिफाईड ट्राइब्स व्हीजे म्हणून ओळखले जाते। हे वर्गीकरण त्याच ऐतिहासिक अन्यायाचा पुरावा आहे। म्हणूनच बंजारा समाजाला हे लेबल काढून टाकून त्यांचा ऐतिहासिक गौरव पुन्हा मिळवायचा आहे। आज बंजारा समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप मागासलेला आहे। त्यांचा पारंपरिक व्यवसाय संपला आणि त्यांना मोलमजुरीवर अवलंबून राहावे लागले। तुम्हाला माहिती असेलच, महाराष्ट्रात बांधकाम क्षेत्र व ऊसतोड कामगारांमध्ये बंजारा समाजाचे लोक मोठ्या संख्येने आहेत। पण याहीपेक्षा मोठी समस्या आहे शिक्षण आणि बेरोजगारी। अनेक तरुण तरुणी शिक्षण घेतात, पदवीधर होतात, पण नोकऱ्या मिळत नाहीत। याच निराशेचे एक भयानक उदाहरण आपण पाहिले। धाराशिव जिल्ह्यातील पवन गोपीचंद चव्हाण, वय होते फक्त 32 वर्षे, उच्च शिक्षित असूनही नोकरी मिळत नव्हती। याच निराशेपोटी त्याने आत्महत्या केली। त्याच्या सुसाईड नोटमध्ये त्याने आरक्षणाची मागणी केली होती। पवनचे हे बलिदान केवळ एका व्यक्तीचे दुर्दैव नाहीये, तर ते संपूर्ण समाजाच्या वेदना आणि असहायतेचे प्रतीक आहे। हे पाहून आपल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी येते। आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया, एसटी आरक्षण, शेड्यूल्ड ट्राइब रिझर्वेशन। बंजारा समाजाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे, पण अलीकडे मराठा आरक्षणामुळे या मागणीला नवे बळ मिळाले आहे। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट या ऐतिहासिक दस्तऐवजाचा आधार घेतला। मग बंजारा समाजानेही प्रश्न विचारला, जर त्याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी म्हणून आहे, तर आम्हाला एसटी आरक्षण का नाही? मित्रांनो, हा पुरावा खूपच महत्त्वाचा आहे। तत्कालीन हैदराबाद संस्थानात ज्यात मराठवाड्याचा भाग होता, 1918 आणि 1920च्या गॅझेटमध्ये बंजारा समाजाला आदिवासी मानले होते। पण राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्रात त्यांना विमुक्त जातीमध्ये टाकले गेले। हा एक ऐतिहासिक अन्याय आहे, असे समाजाचे म्हणणे आहे। या मागणीसाठी राज्यभर मोर्चे काढले जात आहेत। औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरत आहेत। हे केवळ आरक्षणासाठी नाहीये, तर त्यांच्या हरवलेल्या ओळखीसाठीचा संघर्ष आहे। आता सरकारसमोर एक मोठा पेच निर्माण झाला आहे। जर बंजारा समाजाची एसटी आरक्षणाची मागणी मान्य केली, तर धनगर समाजासारखे इतर अनेक समाजही एसटी आरक्षणाची मागणी करू शकतात, ज्यामुळे एक मोठा राजकीय गुंता निर्माण होईल। अशा परिस्थितीत भटक्या विमुक्त जातींचे नेते लक्ष्मण माने यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत सरकारला एक नवा पर्याय दिला आहे। त्यांनी मागणी केली आहे की मूळ भटक्या संवर्गातील अ आणि ब या दोन्ही प्रवर्गांना, ज्यांना सध्या 5.5% आरक्षण आहे, त्यांना आदिवासी संवर्गात स्वतंत्र श्रेणी तयार करून आरक्षणाचा लाभ द्यावा। दुसरीकडे जर सरकारने ही मागणी नाकारली, तर समाजात मोठा असंतोष वाढेल आणि पवन चव्हाण यांच्यासारख्या तरुणांच्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू शकतात।
त्यामुळे केवळ राजकीय दबावाखाली निर्णय न घेता सरकारने ऐतिहासिक पुराव्यांचा सखोल अभ्यास करून या मागणीवर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. मित्रांनो, बंजारा समाजाचा प्रवास हा केवळ एका समाजाचा नाही तर आपल्या देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा धडा आहे. व्यापारी म्हणून गौरवशाली ओळख, ब्रिटिशांनी लावलेले गुन्हेगारीचे लेबल आणि आता आपल्या हक्कासाठी रस्त्यावरचा संघर्ष. आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की ही लढाई केवळ आरक्षणाची नाही तर ती आत्मसन्मानाची, हरवलेल्या ओळखीची आणि ऐतिहासिक अन्यायाला दूर करण्याची आहे. तुम्हाला काय वाटते? हैदराबाद गॅझेटचा पुरावा घेऊन बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळायला हवे का? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि ऑल फॉर यू 91 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.